नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचे डेकोरेशन. ते मी कशा पद्धतीने केले हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर इथे मी एक कार्डबोर्ड घेतला, तो व्यवस्थित असा कट करून घेतला आणि त्यावरती मी स्वामींची आकृती स्केच करून घेतली पेन्सिलने. खूप सोपं आणि साधं डेकोरेशन आहे, जे 1.5 ते 2 तासामध्ये मी कंप्लीट केलं. जास्त वेळ नाही लागला. त्यासाठी डोक्यामध्ये आधी सर्व ठरवून घेतलं की कशा पद्धतीने करायचं काय नाही असं. तर हे अशा पद्धतीने मी स्केच करून घेतला आणि त्याच्यावरती मी पेंटिंग नाही केली. तर त्यासाठी मी काय यूज केलं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे अशा पद्धतीने सर्व मी कट करून घेतलं. खूप छान दिसत होतं ते. आणि त्यानंतर इथे मी ब्लॅक पेपर घेतला, त्यावरती मी स्वामीची आकृती स्केच करून घेतली आणि तो पेपर कट करून घेतला. आणि हे जे आहे ना साईडचं, ते थोडं खालीवर दिसत होतं म्हणून मी सगळ्या बाजूंनी ब्लॅक पेपर कट करून चिटकवून घेतला. आणि बॅक साईडला मी अशा पद्धतीने कार्डबोर्डचे तुकडे करून चिटकवून घेतले आणि त्याला लाईटिंग जी आहे ती स्टिक करून घेतली आणि त्याच्यावरती मी डबल टेप लावून घेतला आणि हे असं बाप्पांच्या पाठीमागे चिटकवून दिलं. आणि बॅकग्राऊंडला पण मी ऑरेंज आणि येलो कलरचा जो पेपर असतो तो मी कट करून लावून दिला. आणि हे खूप छान आणि सिंपल दिसत होतं. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.